Hi, good evening everyone. I welcome all of you once again to this course of Spoken English. Spoken Englishच्या कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर या आधीच्या क्लासमध्ये मॉडेल वर्ब शूड आपण अभ्यासत होतो. आज आपण न्यू मॉडेल वर्ब सुरू करणार आहोत. ते म्हणजेच मे आणि माइट. मे आणि माइटचा यूज कुठे केला जातो ते तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला. तर बघा, मेचा यूज कुठे केला जातो? मे आणि माइटचा. तर सुरुवातीला माहिती आहे का पॉसिबिलिटी. काय पॉसिबिलिटी म्हणजे काय? शक्यता दाखवण्यासाठी, शक्यता दर्शवण्यासाठी माहिती आहे का मे आणि माइटचा यूज केला जातो. त्यानंतर माहिती आहे का परमिशनचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का? परमिशन म्हणजे परवानगी घ्यायची असेल किंवा द्यायची असेल, परवानगी घ्यायची असेल आपल्याला किंवा द्यायची असेल त्यावेळेस सुद्धा माहिती आहे का मे आणि माइटचा यूज करतात. आणि लास्ट मध्ये विशचा अर्थ होतो इच्छा. ज्यावेळेस आपली इच्छा आपल्याला सांगायची असते, माझी इच्छा आहे की तुम्ही श्रीमंत व्हा, माझी इच्छा आहे तुम्ही सक्सेस व्हा, त्यावेळेस सुद्धा माहिती का मे आणि माइटचा यूज केला जातो. विश म्हणजे इच्छा. ठीक आहे. आता याच्यावर मी काही स्ट्रक्चर घेतो आणि त्या स्ट्रक्चरवर तुम्हाला काही फॉर एक्झाम्पल देतो, म्हणजे त्यामुळे तुम्हाला चांगलं समजेल एक्झॅक्ट कशा पद्धतीने यूज केला जातो. तर बघा, स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. स्ट्रक्चर सुरुवातीला घ्यायचं सब्जेक्ट प्लस मे प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दिस इज स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे. तर बघा पहिलं एक्झाम्पल आता या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय हे काय संभावना आहे. संभावना म्हणजे काय? शक्यता आहे. आता जे पण आपण उदाहरण बघतोय ते शक्यतेवर. तर बघा फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की तो उद्या येऊ शकतो. ही काय संभावना आहे? तो उद्या येऊ शकतो. तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? ही मे कम टुमॉरो. तो उद्या येऊ शकतो. बघा सब्जेक्ट घेतला आपण हिचा अर्थ होतो तो, आणि मे ही मे कम टुमॉरो. ही मे कम टुमॉरो. तो उद्या येऊ शकतो. याचा अर्थ काय होतो? तो उद्या येऊ शकतो. सब्जेक्ट घेतला आपण ही मे घेतला, त्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म कम आणि लास्ट मध्ये ऑब्जेक्ट टुमॉरो. ही मे कम टुमॉरो. तो उद्या येऊ शकतो. आता मे आणि माइट मध्ये एक फरक येतो. तुम्हाला तो डिफरन्स सांगतो मी. कसं माहिती का? बघा मे जो आहे का नाही तो माहिती का ज्यावेळेस संभावना कशी असते माहिती का 50-50% असते. बा एखादं काम आहे ते माहिती का 50% होऊ शकतं, 50% नाही होऊ शकत, त्यावेळेस मेचा यूज करता. आणि माइटचा यूज कधी करता माहिती तुम्हाला? ज्यावेळेस एखादं काम असतं का नाही ते 30% होईल याची गॅरंटी आहे. फक्त याची गॅरंटी काहीच नाहीये किंवा ते काम होईल किंवा नाही होणार. गॅरंटी फक्त किती आहे? 30% गॅरंटी आहे किंवा ते काम होईल, त्यावेळेस माइटचा यूज करला जातो. आणि ज्यावेळेस 50-50% मेचा यूज कधी करतात? 50-50% संभावना असते, शक्यता असते 50-50% किंवा शक्यता आहे 50% होऊ शकते काम, 50% नाही होऊ शकत, त्यावेळेस मेचा यूज करतात. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय आज पाऊस पडू शकतो. तर मी कसं म्हणणार? बघा इट मे रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो. इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो. शक्यता आहे इट मे रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो. पडेल बी, नाही पडणार. 50-50% काय शक्यता किती? 50-50%. पाऊस पडू शकतो, नाही पडू शकत. इट मे रेन टुडे. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्हाला नोकरी मिळू शकते. तर कसं म्हणणार मी त्या ठिकाणी? बघा यू मे गेट अ जॉब. तुम्हाला नोकरी मिळू शकते. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. आता बघा फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्हाला नोकरी मिळू शकते. बरोबर आहे. तर मला म्हणायचंय मला नोकरी मिळू शकते. तर मी कसं म्हणणार? बघा आय मे गेट अ जॉब. मला नोकरी मिळू शकते. आय मे गेट अ जॉब. मला नोकरी मिळू शकते. अशा पद्धतीने तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मला म्हणायचं तुम्ही श्रीमंत होऊ शकतो. मला म्हणायचं तो श्रीमंत होऊ शकतो. तुम्हाला म्हणायचं असेल किंवा तो श्रीमंत होऊ शकतो, तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तो, तुम्ही, आपण माहिती का फक्त सब्जेक्ट चेंज केला की वाक्याचा अर्थ चेंज होतो. मला म्हणायचं आता तो श्रीमंत होऊ शकतो. तर मी कसं म्हणणार? ही मे बी रिच. ही मे बी रिच. तो श्रीमंत होऊ शकतो. अशा पद्धतीने. आता एक एक्झाम्पल बघा किती छान एक्झाम्पल आहे. तर फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे. ठीक आहे, माझा एक मित्र आहे आणि तो माहिती काय तो कधी पण त्याला भेटला ना तर तो खूप एक्साइटमेंट असते त्याच्यामध्ये, खूप उत्सुकता असते, तो खूप जोश असतो त्याच्यामध्ये, खूप जोश असतो, खूप आनंदी असतो कधी पण. पण काय झालं माहिती? एक दिवस आम्ही दोघं जण सोबत गेलो जेवणासाठी. त्यावेळेस काय झालं माहिती का?
तो मला तो नाराज दिसला, तर त्यावेळेस माहिती का मी काय सेंटेन्स म्हणेल, कोणतं सेंटेन्स म्हणेल? जर मला समोरच्या व्यक्तीला माझ्याजवळ जे बसलेलं आहे त्याला सांगायचं आहे की तो आज खूप नाराज दिसतोय, तर मी ती सेंटेन्स म्हणेल. ते काय म्हणेल, एक्झॅक्ट सेंटेन्स काय म्हणेल ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी तुम्हाला सांगतोच पण मला कमेंटमध्ये सांगा. किंवा त्यावेळेस मी काय म्हणेल, किंवा तो आज नाराज असू शकतो. मी काय म्हणेल त्या ठिकाणी, तो आज नाराज असू शकतो. तर ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं म्हणणार मी त्या ठिकाणी बघा, ही मे बी अपसेट टुडे. ही मे बी अपसेट टुडे. तो आज नाराज असू शकतो. याचा अर्थ काय, तो आज नाराज असू शकतो. ही मे बी अपसेट टुडे, अशा पद्धतीने. आता समजा फॉर एक्झाम्पल गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहे. एक गर्लफ्रेंड आहे आणि एक बॉयफ्रेंड आहे, दोघं जण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे आणि त्यांच्यामध्ये वाद झाले. काय झालं, वाद म्हणजे काय, भांडणं झाले त्यांच्यामध्ये. तर ते एकमेकांवर रागवू शकतात. आता मला असं म्हणायचं, ते एकमेकांवर रागवू शकतात. तर ही सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार म्हणजे त्या ठिकाणी, दे मे बी angry with each other. ते एकमेकांवर रागवू शकतात अशा पद्धतीने. आता आपण नेक्स्ट स्ट्रक्चर बघू या ठिकाणी. आता आपण काही माइटवर एक्झाम्पल बघू. कशावर, माइटवर. तर बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे, थोडंसं चेंजेस होईल यामध्ये. फक्त हे जे स्ट्रक्चर आहे का नाही बघा, या स्ट्रक्चर मध्ये मेच्या ऐवजी काय घ्यायचं, फक्त माइट घ्यायचं. तर बघा सब्जेक्ट प्लस माइट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दिस इज स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे बघा, सब्जेक्ट प्लस माइट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. माइटचा यूज कधी करता तुम्हाला सांगितलंय मी, आठवत तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की बाबा ज्यावेळेस शक्यता ही माहिती का नसल्यासारखी असते, फक्त 30% शक्यता असते की बाबा ते काम होईल, त्यावेळेस माइटचा यूज केला जातो. आता पहिलं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आज पाऊस पडेल. आज पाऊस पडेल ही शक्यता फक्त 30%, पाऊस पडेल याचा काहीच हे नाही, काही गॅरंटी नाही की आज पाऊस पडेल म्हणून, फक्त पडेल. मी म्हणतोय पाऊस पडेल, आज पाऊस पडेल. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, तर इट माइट रेन टुडे. कसं म्हणाल बघा, इट माइट रेन टुडे. इट माइट रेन टुडे, आज पाऊस पडेल अशा पद्धतीने. आता काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. या माइटचा यूज मध्ये का बऱ्याच ठिकाणी केला जातो. माइट म्हणजे शक्यता सांगते तो की बाबा खूप कमी शक्यता आहे की ते काम होईल म्हणून, त्याची काहीच गॅरंटी नाही की ते काम होईल म्हणून. किंवा फॉर एक्झाम्पल आता आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत त्या ठिकाणी. एक मिनिट, फक्त जस्ट एक मिनिट. आता मला म्हणायचं तो उद्या येऊ शकतो, तो उद्या येईल, तो उद्या येऊ शकतो. या ठिकाणी तो उद्या येईल. तर कसं म्हणणार या ठिकाणी, तो उद्या येईल याची काहीच गॅरंटी नाही, जास्त गॅरंटी नाहीये किंवा तो उद्या येईल किंवा येणार पण नाही, फक्त तो उद्या येईल. तर मी कसं म्हणेल बघा, ही माइट कम टुमारो. ही माइट कम टुमारो, तो उद्या येईल. याचा अर्थ तो उद्या येईल, याचा काहीच गॅरंटी नाही, काहीच विश्वास नाही किंवा तो उद्या येईल, नक्की नाहीये, खूप कमी चान्स आहे की तो उद्या येईल म्हणून. आता फॉर एक्झाम्पल माझा मित्र आहे, ठीक आहे, आणि त्याचं लग्न आहे आणि त्याने मला लग्नामध्ये बोलवलं की तो उद्या येईल. पण मला तर आता त्याला एकदम डायरेक्ट नाही तर म्हणता येणार नाही, कारण माझ्या मागे काम आहे आणि मला लग्नामध्ये जाता येणार नाही. पण मी त्याला असं डायरेक्ट म्हणणार का बाबा माझं येणं होत नाही, मी उद्या येत नाही लग्नामध्ये, तुझ्या लग्नामध्ये मी येत नाही, असं म्हणणार का मी? नाही. त्या ठिकाणी मला म्हणावं लागेल की मी लग्नामध्ये येईल. तुझं जे मॅरेज सेरेमनी आहे, ते लग्नाचा समारंभ आहे, त्यामध्ये मी उद्या येईल. तर ते सेंटेन्स कसं म्हणायचं या ठिकाणी, त्याचा नकार नाही द्यायचा, आपल्याला डायरेक्ट नाही म्हणायचंय. पण कसं आहे माहिती का, नकारार्थीच सेंटेन्स म्हणायचं, नकारार्थीच येते किंवा आपल्याला त्या लग्नात जायचं नाहीये पण त्याचं मन पण आपल्याला दुखवायचं नाही. तर त्यावेळेस कसं म्हणायचं बघा, आय माइट अटेंड युअर marriage ceremony. I might attend your marriage ceremony. मी तुझ्या मॅरेज समारंभाला येईल. याचा अर्थ काय, मी तुझ्या लग्न समारंभाला येईल. पण माहिती का या ठिकाणी आपण माइटचा यूज करू, माइटचा यूज केला. याचा अर्थ काय, त्या पुढच्या व्यक्तीने समजून घ्यायचं किंवा पुढच्या व्यक्तीला जर इंग्लिश बद्दल थोडंफार नॉलेज असेल तर तो समजून घेईल किंवा हा काही उद्या येत नाही. याने माइटचा यूज केला, समजून घ्यायचं की तो व्यक्ती उद्या येत नाही, आपण काही उद्या जाणार नाही, कारण आपण यूज कशाच केला, माइटचा. फक्त आपण त्या व्यक्तीचा मान ठेवलाय त्या ठिकाणी, ठीक आहे, नाही म्हटलं नाही. आता परत एक एक्झाम्पल बघू या ठिकाणी आपण.
तर फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे किंवा एखाद्या मला म्हणायचं नाही किंवा एखादा व्यक्ती असेल त्याला मी पैसे दिले, समजा 5,000 रुपये त्याला दिले, एक व्यक्तीने माझा मित्रच आहे त्याला मी 5,000 रुपये दिले आणि त्याने काही मला ते परत केले नाही. तो बोलला की मी एका महिन्यात करतो, पण त्यानं परत केले नाही. 2-3 महिने झाले त्यांना परत केले नाही. मग मी 3 महिन्यानंतर डायरेक्ट त्याच्या घरी गेलो किंवा पैसे कधी देतो. मग त्यावेळेस माहिती का त्यानं फक्त माझं मन ठेवलं, त्यानं फक्त काय केलं, माझं मन ठेवलं आणि त्यावेळेस तुम्हाला काय म्हटलं माहिती का, आय माईट रिटर्न युअर मनी दिस मंथ, या महिन्यात मी तुला पैसे देईल, या महिन्यात मी तुला पैसे देईल. त्यानं माईटचा यूज केला म्हणजे याचा अर्थ तो पैसे देतो का? नाही, तो मला पैसे देत नाही. तर तो इंग्लिशमध्ये कसं म्हणा माहिती का, बघा, आय माईट रिटर्न युअर मनी दिस मंथ. या महिन्यात मी तुझे पैसे देईल, याचा अर्थ काय, या महिन्यात मी तुझे पैसे देईल, पण काय निश्चित नाही. या ठिकाणी त्यानं माईटचा यूज केलाय. माईटचा म्हणजे तो पैसे काही देत नाही, त्यानं फक्त माझं मन ठेवलंय की मी पैसे देईल अशा पद्धतीने. आता आपण मे सोबत विशचा यूज कसा करतात ते बघू आपण, ठीक आहे. तर त्याचं स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. स्ट्रक्चर लिहून देतो आणि त्याच्यावर फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. बघा स्ट्रक्चरची सुरुवात कशी होती, मेने होती सुरुवात, कशाने, सब्जेक्टने नाही होत, मेने होती. मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी माहिती का, आय विश, आता माझी इच्छा, फॉर एक्झाम्पल माझी इच्छा आहे तुम्ही सक्सेस व्हा, तर तुम्ही आय विश न लावता आय विश तुम्ही म्हणायचं असेल तर म्हणू शकता माझी इच्छा आहे तुम्ही सक्सेस व्हा, तुम्हाला जर ज्यावेळेस म्हणायचं असेल त्यावेळेस. तर बघा डायरेक्ट सेंटेन्स बघू आपण, एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की तुम्ही सक्सेस व्हा, माझी इच्छा आहे तुम्ही सक्सेस व्हा, तर मी कसं म्हणणार, मे यू सक्सेस, तुम्ही सक्सेस व्हा. याचा अर्थ काय, तुम्ही सक्सेस व्हा, माझी इच्छा आहे, माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही सक्सेस व्हा, मे यू सक्सेस. तुम्ही श्रीमंत व्हा, ही पण माझी इच्छा आहे, तुम्ही श्रीमंत व्हा, तर मी कसं म्हणेल बघा, मे यू बी रिच, तुम्ही श्रीमंत व्हा, मे यू बी रिच, तुम्ही श्रीमंत व्हा. एक्झाम्पल आपण इकडे घेऊ. आपली इच्छा काही पण असू शकते. माझी इच्छा तुम्हाला सांगतोय, तुमची इच्छा, आपण ज्यावेळेस इच्छा व्यक्त करतो दुसऱ्याला सांगायचं असतं माझी इच्छा आहे तुम्ही असं करा, माझी इच्छा आहे तुम्ही तसं करा, त्यावेळेस तुम्ही असा या स्ट्रक्चरचा यूज करू शकता. आता बघा फॉर एक्झाम्पल मला काय म्हणायचं माहितीये का, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे, तर भारत मॅच जिंकावा, मला असं म्हणायचंय भारत मॅच जिंकावा, आज भारत मॅच जिंकावा, ठीक आहे. भारत मॅच जिंकावा, तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी बघा इंग्लिशमध्ये, भारत मॅच जिंकावा. तर सुरुवातीला कशाने सुरुवात करायची, मेने, तर बघा मे इंडिया विन द मॅच, इंडिया विन द मॅच. माझी इच्छा आहे की भारत मॅच जिंकावा, मे इंडिया विन द मॅच, भारत मॅच जिंकावा. आता परत माझी इच्छा आहे, मला म्हणायचं आहे की भारत मॅच जिंकावा, तर भारत मॅच जिंकण्यासाठी काय करावं लागेल, पाकिस्तानला हरवावं लागेल. भारत पाकिस्तानची मॅच चालली तर पाकिस्तानला हरावं लागेल त्या ठिकाणी. मग पाकिस्तान हरावा ही माझी इच्छा आहे, पाकिस्तान हरावा, तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी, मे पाकिस्तान लूज द मॅच. पाकिस्तान मॅच हरावा, याचा अर्थ काय, पाकिस्तान मॅच हरावा, मे पाकिस्तान लूज द मॅच, अशा पद्धतीने. आता एखादा व्यक्ती कसा असतो माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आणि तुझं मन चांगलं नसतं, काही लोकांचं मन चांगलं नसतं, पापी असतं, तर त्याला वाटत असेल, समजा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की तू मरावा, तो लवकर मरावा, तसं म्हणू शकतो ना कोणी, तू लवकर मरावा, अशा काही लोकांच्या इच्छा असतात की तो मरावा, तो लवकर मरावा. तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा, इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, तर तो लवकर मरावा, तर तो व्यक्ती म्हणू शकेल, ज्याला म्हणायचं असेल तो, फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतोय मी, तो लवकर मरावा, मे, सुरुवातीला मेने, सुरुवात कशाने होईल, ही नाही होणार, मेने होणार, तो लवकर मरावा, कारण ती इच्छा आहे कोणाच तरी. तर मे ही डाय सून, तो लवकर मरावा, मे ही डाय सून, अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. मला म्हणायचं तुमची जेवढे काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला पाहिजे. तुमचं समथिंग म्हणजे एव्हरीथिंग, तुमचं जे काही असेल, तुम्हाला जे काही मिळवायचं असेल जीवनामध्ये ते तुम्हाला मिळावं.
की तुम्हाला सर्व काही मिळावं, तुम्हाला सर्व काही मिळावं. मला असं माझी इच्छा आहे की तुम्हाला सर्व काही मिळावं, जे तुमच्या मनामध्ये असेल, तुम्हाला जे पाहिजे असेल. तर ते मी इंग्लिशमध्ये सेंटेन्स कसं म्हणेल, मला म्हणायचं आहे की तुम्हाला सर्व काही मिळावं, जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही मिळावं. तर कसं म्हणेल इंग्लिशमध्ये बघा, तुम्हाला जीवनामध्ये सर्व काही मिळावं. मे यू गेट एव्हरीथिंग, everything, may you get everything in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही मिळावं, याचा अर्थ काय, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही मिळावं ही माझी इच्छा आहे. मे यू गेट एव्हरीथिंग इन युअर लाईफ, तुम्हाला सर्व काही मिळावं तुमच्या जीवनामध्ये. बाकी हे सर्व सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायचे, ठीक आहे, आणि याची प्रॅक्टिस करायची तुम्हाला, आणि तुमच्या मनाने सुद्धा मध्ये तुम्हाला काही सेंटेन्स क्रिएट करायचे. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय, टेक केअर.